मंगेश मंगेश और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण लाईट मोशन ॲपचा यूज केलेला आहे. तसंच ह्या व्हिडिओचे जे काही बिटमार्क आहेत बघा, ते मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तिथनं ते तुम्ही लाईट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क आणि शेक इफेक्ट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही बिटमार्क ओपन करायचा अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही बिटमार्क ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती टच करून येते आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. नंतर आपला जो फोटो असेल त्याला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा अशा प्रकारे. बघू शकताय. नंतर ह्याची जी लेंथ आहे बघू शकताय ती शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची. नंतर आपल्याला 13.9 सेकंदवरती येऊन फोटोला अशा प्रकारे कट करून टाकायचा, जेणेकरून आपला फोटो जो असेल तो इथे 2 पार्टमध्ये डिवाईड होणार आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला बॅक निघायचं आहे अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. नंतर जो आपला शेक इफेक्ट प्रेसेट आहे तो इथे ओपन करायचा आहे. नंतर जे आता आपल्या पहिल्या फोटोमध्ये इफेक्ट आहेत बघू शकताय ते इफेक्ट कॉपी करायचे आहेत अशा प्रकारे. नंतर पुन्हा एकदा आपल्याला बिटमार्कमध्ये जाऊन येते जो आपला पहिला फोटो आहे त्यात आपले इफेक्ट पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे. बघू शकताय आपले इफेक्ट इथे पहिल्या इमेजवरती अप्लाय झालेले आहेत. आता जस्ट इथनं पण बॅक जाऊन आपल्याला पुन्हा एकदा आपला शेक इफेक्ट प्रेसेट आहे ते ओपन करायचा आहे. नंतर आपल्याला सेकंड इमेजमधले इफेक्ट आहेत ते कॉपी करायचे अशा प्रकारे. पुन्हा आपल्याला बिटमार्कमध्ये जाऊन आपल्या दुसऱ्या फोटोमध्ये जे इफेक्ट आहेत ते पेस्ट करून टाकायचे आहेत अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. नंतर जस्ट तुम्हाला एकदा प्लसवरती टच करून तुम्हाला इथे एक शेप ॲड करायचा आहे. हा बघू शकताय तुम्ही. नंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. नंतर जस्ट तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन इथे टच करायचं आहे तुम्हाला. नंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे शॅडो जे आपल्या इथे ॲडजस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर आपल्याला व्हाईट कलर असेल बघा, त्याला इथनं तुम्हाला ट्रान्सपरंट करून टाकायचं अशा प्रकारे. तर बघू शकता आपले शॅडो आहे ते अप्लाय झालेले अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. नंतर आपला जो बर्थडे PNG मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो सिम्पली इथे डाउनलोड आपल्याला अप्लाय करायचा अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे खाली अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला. एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला 15.15च्या बिटवरती येऊन पुन्हा एकदा प्लसवरती टच करायचा आहे. नंतर आपला इथे शेप ॲड करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतर ह्याचा जो कलर आहे बघू शकता इथे व्हाईट ठेवायचा आहे. नंतर थोडंसं पुढे स्क्रोल करून आपला जो शेप आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. नंतर बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याची जी ब्लेंडिंग आणि ऑपोजिट आहे बघू शकताय तुम्ही. डिफरन्सवरती जाऊन तुम्हाला इथे अशा प्रकारे डिफरन्स करून टाकायचे अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. नंतर हा जो शेप आहे आपला इथनं कॉपी करायचा आहे. पुढच्या बिटला आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. आता एवढं झाल्यानंतर जस्ट मी तुम्हाला आपल्या शेक इफेक्टमध्ये आपला HDR दिलेले आहेत बघू शकताय अशा प्रकारचे. तो जस्ट इथे कॉपी करायचे अशा प्रकारे. वरच्या 2 लेअर कॉपी टू लेअर करून घ्यायचे तिथनं. नंतर बिटमार्कमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता पेस्ट लेअर करून टाकायचे. आणि अशा प्रकारे 2 लेअरची लेंथ असेल ती अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. तर बघू शकता आपला व्हिडिओला HDR बसलेला आहे. एवढं नंतर जस्ट आपला व्हिडिओ इथनं अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.